एकूण कोकणामध्ये 3,97,000 कोटीचे प्रकल्प आणण्यासाठी एमओयू झालेले आहेत आणि त्याच्यातला किंवा त्याच्या एमओयू मधला असेल किंवा जो आमच्याकडे आता आढाळीसाठी आलेला आहे 4,000 कोटीचा, तो 4,000 कोटीचा प्रकल्प आम्ही आढाळीमध्ये देतोय. त्याची सगळी प्रोसिजर 2-3 महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि जी मुलं गोव्यामध्ये नोकरीला जातात किंवा जी मुलं मुंबईला जातात त्यांना तिथंच थांबवण्याचा हा प्रयत्न आहे. आणि एक चांगलं स्किल सेंटर 15-16 कोटीचं जे आम्ही अन्य महाराष्ट्रामध्ये बांधलेलं आहे ते देखील आम्ही सिंधुदुर्गामध्ये उभारणार आहोत. सर, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. आज एकनाथ शिंदे यांची सभा झाली आहे. महायुतीने अगोदरच 25 जागा बिनविरोध केल्या आहेत. उर्वरित जे 25% जागा जिंकलेल्या आहेत. आता 75% जागा जिंकायच्या आहेत. त्या 75% सगळ्या जागा जिंकू आणि रिझल्ट आमचा 100% असेल. काही ठिकाणी बघितलं तर हे झालेले आहेत. त्याची तुम्ही अजिबात चिंता करू नका. राणे साहेबांनी जे उमेदवार जाहीर केलेले आहेत तेच उमेदवार निवडून येणार आहेत. आपण वेंगुर्ला मतदारसंघातील सावंतवाडी सहित फार मोठी जी बंडखोरी पाहायला मिळते. आमदार दीपक केसरकर मी त्याचं खरं एका वाक्यामध्ये उत्तर दिलेलं आहे की राणे साहेबांनी, नितेश राणेंनी, निलेश राणेंनी आणि दीपकभाई केसरकरनी जे उमेदवार जाहीर केलेले आहेत तेच निवडून येणार आहेत. त्याच्यातच सगळं आलं.